पाववाटी तूप घेतलेले आहे. ते काजू हलकेसे भाजून घ्यायचे. हे जे काजू आहेत हे आपण काढून घेऊया. हलकेसे लाल झालेत. तर हे 1 वाटी तुपामध्ये आपण 1 वाटी रवा घालतोय. जाड रवा आहे. तुम्हाला वाटतं असतं तुम्ही बारीक रवाही वापरू शकता. मीडियम हीटवर ठेवून छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हा हलकासा ब्राऊन झालाय आपला रवा, छान भाजलाय. आता आपण याच्यात दूध आणि पाणी. आता आपला 1 वाटी रवा होता तर इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं आपण रव्याच्या दुप्पट प्रमाण घालायचं. हे बघा पाणी आणि दूध सगळं ऑब्झर्व झालं आपल्या रव्यामध्ये. आता आपण ना गॅस लो हीटवर ठेवून 1-2-3 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया. 1-2 मिनिटांनी आपण झाकण काढूया. 1-2 मिनिटं झाले. त्याच्यात आपण ना साखर घालून घेऊया. इथे मी पाववाटी साखर घेतलेली आहे कारण आपण याच्यात मँगोचा रस घालणार आहोत, त्यामुळे पाववाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला साखर जास्त लागत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण वाढवू शकता. दोन मिनिटं झाले. साखर छान विरघळले. आता याच्यात रस घालून घेऊया आपण. हा 1 वाटी आंब्याचा रस आहे. त्याला छान मिक्स करून पुन्हा आपल्याला हे 4-5 मिनिटं लो हीटवरती झाकण ठेवून शिजवायचं आहे. वाफ काढून घ्यायचे. जे काजू होते ते घालूया. काजू ऑप्शनल आहे. तीन ते 4 मिनिटं आपण हे झाकण ठेवून देऊया लो हीटवरती. किती छान मऊसूत झालेलं आहे.